नमस्कार. आता आमच्या ओपीडीमध्ये आले आहे दीपक महाकाल पेशंट. जस्ट आम्ही 3 दिवसापूर्वी भगंदरावरती लेझर ट्रीटमेंट केली. यांचं ऑलरेडी मागच्या वर्षी लास्ट इयरला धाग्याचं ट्रीटमेंट झालं होतं. कॉम्प्लेक्स फिस्टुला होता, मल्टिपल ट्रॅक होते. तर आता बघा पेशंट काय बोलतायत. नमस्कार मॅडम, साहेबांनी केलं ऑपरेशन, व्यवस्थित झालं. ऑपरेशन झालं आणि काय पेनिंग नाही झालं, मला त्रास नाही झाला. त्यामुळे साहेबांचे मी आभार मानतो, कारण असे व्यक्ती भेटणं खूप चांगली गोष्ट आहे की गरीबातला गरीब माणूस असं या आपली ट्रीटमेंट करू शकतो. ओके, तुम्ही मागच्या वर्षी कुठे ट्रीटमेंट घेतली होती? मागच्या वर्षी यांनी धाग्याचं ट्रीटमेंट केली होती भगंदरावरती आणि कॉम्प्लेक्स फिस्टुला होता. धाग्याचं ट्रीटमेंट त्याला शारसूत्र बोलतो. शारसूत्र सर्जरी करून सुद्धा त्यांना परत त्रास व्हायचा. तुम्ही कुठल्या वर्षी घेतली शारसूत्र ट्रीटमेंट? आले मला 1-1.5 वर्ष झालं होतं शारसूत्राचं. ते मला परत त्रास झाला. मग आपण आता ट्रीटमेंट कुठली केली आपण? आता आपण लेझर ट्रीटमेंट केली. ओके, खूप चांगले त्रास नाही, पेनिंग कमी. किती दिवसापूर्वी केली? आता झाले 2-3 दिवस झाले. तुम्हाला पेन किती आहे? पेन आता खूप कमी आहे, खूप. काय तुम्हाला काही टाके वगैरे पडले बाहेर? नाही, काही नाही, टाके वगैरे. जस्ट आम्ही 3 दिवसापूर्वी भगंदरावरती ट्रीटमेंट केली, लेझर ट्रीटमेंट. कुठे टाका नाहीये, पेन पण नाहीये आणि पेशंट एकदम कम्फर्टेबल आहे. आणि यांचं मेडिक्लेम सुद्धा होतं, तर आम्ही कॅशलेस सुद्धा आम्ही पास केलेलं आहे. बऱ्याच वेळेस ज्यांचं मेडिक्लेम असतं तर त्यांच्यासाठी आम्ही कॅशलेसची सुविधा सुद्धा अवेलेबल केली आहे. आणि तिसरी गोष्ट, 0 कॉस्ट EMI सिस्टीम पण अवेलेबल आहे. म्हणजे तुम्ही दर महिन्याला 2-3 हजार रुपये देऊन सुद्धा तुम्ही भगंदरावरती लेझर ट्रीटमेंट करू शकतात. आणि तुम्हाला असं वाटतं की मोशनचा कंट्रोल वगैरे सुटलेला आहे? नाही, मोशनचं कंट्रोल नाही सुटलेलं. ओके, बघा पेशंट जस्ट 3 दिवसापूर्वी आम्ही लेझर ट्रीटमेंट केली. बऱ्याच वेळेस काय होतं की जेव्हा पेशंट भगंदरावरती ओपन सर्जरी करतात तेव्हा ओपन सर्जरीमध्ये तिथला स्फिंक्टर कट होतो आणि स्फिंक्टर कट झाल्यामुळे थोडंसं मोशनचं कंट्रोल थोडं लूज होतं. त्याला आपण इनकॉन्टिनन्स बोलतो. तर आम्ही लेझर ट्रीटमेंट केली, कुठे कापाकापी नाही आहे आणि पेशंटला कंट्रोल जे आहे ते प्रॉपर आहे आणि पेन पण कमी आहे आणि कोण टाके पण नाही आहे. तर तुम्हाला सुद्धा भगंदर, आणि विषय म्हणजे यांचं एकदा ऑपरेशन झालेलं आहे 1.5 वर्षापूर्वी. त्यांनी शारसूत्र ट्रीटमेंट त्यांनी केलेली होती आणि शारसूत्र ट्रीटमेंट करून सुद्धा त्यांना परत झालेलं आहे. तर मी नेहमी म्हणतो की भगंदरावरती तुम्हाला धाग्याचं ट्रीटमेंट करायचं आहे आणि तुम्हाला ओपन सर्जरी पण नाही करायचं आहे. जर मुळापासून जर संपवायचं असेल तर भगंदरावरती लेझर ट्रीटमेंट ही सर्वात बेस्ट आहे, पेनलेस ट्रीटमेंट आहे. नक्कीच तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. माझा नंबर आहे 9820125400. धन्यवाद.